आज आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करायला लागलो आहे, तो म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय, तर आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनमध्ये सगळ्यात अगोदर कर्व प्लॉट करावं लागतील. तर त्यासाठी काय करायचं बघा, लक्ष द्या. फर्स्ट पार्ट आहे स्ट्रेट लाईन. फर्स्ट पार्ट आहे तो म्हणजे स्ट्रेट लाईन. आता काय लक्षात ठेवायचं आहे, स्ट्रेट लाईन जर म्हटलात तर इक्वेशन, आता जो प्रॉब्लेम असेल त्याच्यात त्यांनी एक इक्वेशन दिलेलं असतं. आपल्याला ओळखावं लागेल की हा स्ट्रेट लाईन आहे. मग ते कसं लक्षात ठेवायचं, तर बघा, इक्वेशन ऑफ लाईन. फर्स्ट इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन म्हणजे काय असेल, हे बघा, हे असे ना, अँड इट हॅज अ स्लोप y इक्वल टू mx. सेकंड आहे इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. जर लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर प्लॉट करत असताना इट मे बी ॲट आयदर राईट साईड और ॲट लेफ्ट साईड. एक तर राईटला असेल किंवा लेफ्टला असेल. आता सध्या इथं काय बघायला लागलो आपण, इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस बघायचं. जर वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर हे झालं आपलं वाय ॲक्सिस, आणि एवढं जे डिस्टन्स आहे याला आपण कन्सिडर करतो एक्स इज इक्वल्स टू ए, आणि इकडे येणार एक्स इज इक्वल्स टू मायनस ए. थर्ड असेल इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आता एक्स ॲक्सिसला जर पॅरलल म्हटलं आपण, तर एक्स ॲक्सिसला पॅरलल म्हणजे बघा, हे लाईन असं येणार. इट मे बी ॲट अपवर्ड साईड और ॲट डाउनवर्ड साईड. दिस इज युअर वाय ॲक्सिस अँड दिस इज युअर एक्स ॲक्सिस. जर एक्स ॲक्सिसला पॅरलल आणि अपवर्ड असेल तर हे असं येतं वाय इज इक्वल्स टू प्लस बी, और डाउनवर्ड साईडला असेल तर वाय इक्वल टू मायनस बी. याच्यानंतर सेकंड, हे झाले 3 जे कर्व आपण ड्रॉ केले ते सगळे काय झाले, स्ट्रेट लाईन. त्या स्ट्रेट लाईनच्या नंतर पुढचा जो कर्व आहे तो म्हणजे असेल सेकंड ऑर्डर कर्व. नेक्स्ट काय, सेकंड ऑर्डर कर्व. मग आता सेकंड ऑर्डर कर्वमध्ये काय करायचं बघा. सेकंड ऑर्डर कर्व म्हणजे असं लक्षात ठेवायचं, जर इक्वेशनमध्ये वाय इक्वल टू, एखादा क्वेश्चन आहे त्या प्रॉब्लेममध्ये असं दिलं तुम्हाला वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे, एक्स क्यूब आहे, एक्स रेस टू 4 आहे, असं जर दिलं तर आता सेकंड ऑर्डर कर्वप्रमाणे तिन्ही पण ड्रॉ करावं लागतील. मग काय करायचं, क्वेश्चन ओळखायचा अगोदर आणि मग कर्व ड्रॉ करायचं. मग आता बघा, सेकंड ऑर्डर कर्व आहे तर काय करणार, सेकंड ऑर्डर कर्वमध्ये हे कर्व असं ड्रॉ करणार. हे कुठलं कर्व आहे, एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब, एक्स रेस टू 4साठी. इथं स्ट्रेट लाईनमध्ये काय लक्षात ठेवायचं, वाय इक्वल टू एम एक्स आहे. एम एक्स हे कसं ओळखायचं, या टाईपचं इक्वेशन असं दिलेलं असतं, वाय इक्वल टू एक्स, वाय इक्वल टू 2x, वाय इक्वल टू 3x असं जर दिलं तर हे तिन्ही पण काय झालं, तुमचं स्ट्रेट लाईन झालं. समजले हे 3 पार्ट. त्यानंतर पुढचा नेक्स्ट बघा. आता याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो असेल आपला थर्ड पार्ट सर्कलचा. सर्कलमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, सर्कल देत असताना हे सर्कल आपण असं ड्रॉ करतो. हे झालं सर्कल, हा झाला आपला सेंटर पॉईंट ओरिजिन, इथंपर्यंत असतं आपलं रेडियस. तर असं लक्षात ठेवा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर, हे इक्वेशन ऑफ सर्कल आहे. ह्या टाईपचं प्रॉब्लेम कसं ओळखायचं, देत असताना त्याने असं दिलेलं असतं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 4चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर. हे असं जर दिलेलं असेल तर हे सगळे काय झाले, सर्कल झालं. बघा, तिन्ही सर्कलचे इक्वेशन. मग त्याच्यानंतर नेक्स्ट असं पण असतं इलिप्स. इलिप्समध्ये काय करायचं बघा, इलिप्स हा अशा प्रकारे ड्रॉ केला जातो. हा झाला तुमचा इलिप्स, हा झाला तुमचा सेंटर पॉईंट ओरिजिन 0,0. हे ए म्हणजे एक्स इंटरसेप्ट, बी म्हणजे वाय इंटरसेप्ट. आता काय करायचं बघा, लक्ष द्या, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. हे झालं इक्वेशन ऑफ इलिप्स. ह्या इलिप्सच्या इक्वेशनमध्ये काय, कंपल्सरी राईट साईडला 1 असायला पाहिजे आणि हे इंटरसेप्टने डिवाईड केलेलं असतं. मग आता ह्यानंतर बघा, ह्या टाईपचे प्रॉब्लेम असं दिलेले असणार तुम्हाला, एक्स स्क्वेअर अपॉन 3चा स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय 2चा स्क्वेअर इक्वल टू 1. हे सगळे काय झाले, इलिप्सचं इक्वेशन. त्यानंतर पुढचा पार्ट पॅराबोला. पॅराबोलाचे टाईप आहेत. त्यामध्ये काय, जर समजा तो ह्या वाय ॲक्सिसच्या राईट साईडला असेल तर ह्याचं इक्वेशन येतं वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax येतं. जर समजा तो कर्व पॅराबोला हा लेफ्ट साईडला असेल वाय ॲक्सिसच्या
लेफ्ट हाफमध्ये असेल तर वाय स्क्वेअर इक्वल टू येतं -4ax येतं. समजा तो इथं असा अपवर्ड साईडला आहे तर इथं काय येतं एक्स स्क्वेअर इक्वल टू 4bx येतं आहे. जर डाऊनवर्ड साईडला असेल तर ह्याचं इक्वेशन घ्यायचं आपण एक्स स्क्वेअर इक्वल टू -4bx. आता काय करायचं आहे, हे सगळे जे इक्वेशन्स आहेत तुम्हाला फक्त हे कसं ड्रॉ केलं एवढंच लक्षात ठेवा. प्रॉब्लेम बघितल्यानंतर कसं सॉल्व करायचं मी समजावून सांगतो. आज जे आपण फर्स्ट बघायला लागलो ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनमध्ये, तर त्यातला फर्स्ट बीट आहे एरिया अंडर द कर्व बघायचं आहे. आज आपल्याला काय बघायचं आहे, एरिया अंडर द कर्व. त्या एरिया अंडर द कर्वमध्ये हा जो एरिया अंडर द कर्व बघायला लागलो आपण, तर एरिया अंडर द कर्व ह्या बीटमध्ये पहिला क्वेश्चन असेल आपला फाइंड एरिया अंडर किंवा एरिया अंडर द कर्व. अगोदर फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. एरिया अंडर द कर्वचा फॉर्म्युला एरिया इक्वल टू a to b y dx हा झाला आपला फॉर्म्युला. आता क्वेश्चन बघा, जर समजा क्वेश्चन जर सॉल्व करायचं म्हटलं आपण तर हे क्वेश्चन असं सांगितलं आहे फाइंड एरिया बिटवीन द कर्व, फाइंड एरिया बिटवीन द कर्व, फाइंड एरिया between the curve y is equals to 2x comma x-axis and ordinate x-axis and ordinate x-axis and ordinate x equal to 1 and x is equals to 3. आता बघा थोडं लक्ष द्या, मी काय सांगितलं होतं, जर y इक्वल टू x दिलं आहे, 2x दिलं आहे, 3x दिलं आहे, तर ड्रॉ करत असताना कर्व हा कंपल्सरी तुमचा असंच आहे ना. त्यानंतर पुढचा पार्ट बघा, इथं काय केलं, एक्स इक्वल टू 1 म्हटलं, एक्स इज इक्वल्स टू 1 इथं येईल आणि एक्स इक्वल टू 3 इथं येईल. मग आपण काय करणार आहे बघा, हे लाईन ड्रॉ करणार असं. हे झालं एक्स इक्वल टू 1, एक्स इक्वल टू 3. नेक्स्ट बीट काय असेल हे बघा, ह्याला आपण करू. आता पुढचा फॉर्म्युला एरिया इज इक्वल्स टू a to b काय y dx. आपल्या एरिया अंडर द कर्व म्हणजे ह्या तिघाच्या मधले एवढे एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. ए म्हणजे हा पहिला पॉईंट, बी म्हणजे दुसरा पॉईंट घ्यायचा, म्हणजेच काय आलं इथं ए इक्वल टू 1 अँड बी इक्वल टू 3 आलं. नेक्स्ट स्टेप बघा, एरियाचा फॉर्म्युला काय ए टू बी वाय डी एक्स. ए म्हणजे किती आहे 1 आहे, बी म्हणजे किती आहे 3 आहे, वाय म्हणजेच किती आहे 2x dx. आपण काय करणार इथं 2 कॉन्स्टंट 1 2 3 काय राहतं आहे एक्स dx राहतं. आता काय करणार बाय युजिंग फॉर्म्युला ए टू बी एक्स रेस टू एन डी एक्स असेल तर आन्सर येतं एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 आणि लिमिट काय येणार ए टू बी. मग आता कम्पेअर करा, हे 2 ॲज इट इज, एक्स रेस टू काय येणार 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 1 2 3 1 प्लस 1 2 2 कॅन्सल राहतं आहे. काय आता फक्त वर एक्स स्क्वेअर राहतं आहे बघा 1 2 3. मग आता आपण काय करणार इथून पुढचा जो पार्ट आहे या पुढच्या पार्टमध्ये एक्सच्या ऐवजी एकदा अप्पर लिमिट पुटअप करणार. एरिया इक्वल टू बघा अप्पर लिमिट पुटअप केलं का 3चा स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर, आन्सर काय येतं 8 स्क्वेअर युनिट येते. हे तर कंपल्सरी युनिट लिहायलाच पाहिजे आपण 8 स्क्वेअर युनिट. हा झाला तुमचा फर्स्ट प्रॉब्लेम. यानंतर समजा सेकंड क्वेश्चन तो असा दिलेला आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये फाइंड एरिया अंडर द कर्व y इज इक्वल्स टू 3x कॉमा y इक्वल टू 3x कॉमा हे बघा असं सांगितलं आहे. फाइंड सेकंड क्वेश्चन आहे हा, फाइंड एरिया अंडर द कर्व y is equals to 3x comma x axis and ordinate x equal to 0 and x is equals to 2 दिलं. मग आता काय करणार बघा लक्षात द्या, सांगताना y इक्वल टू 3x दिलं आहे तर क्वेश्चनमध्ये y इक्वल टू 3x असेल तर आपण काय करणार आहे बघा, हे लाईन जे ड्रॉ करणार आहे इट इज पासिंग थ्रू ओरिजिन. y इक्वल टू 3x आलं. नेक्स्ट स्टेप काय x इक्वल टू 0, x इक्वल टू 0 म्हणजे हे लाईन इथे आहे ना परत, म्हणजे हे झालं तुमचं x इज इक्वल्स टू 0. नेक्स्ट काय सांगितलं x इज इक्वल्स टू 2 म्हणजे इथे आहे ना. आणि मी काय सांगितलं होतं तुम्हाला की ह्या लाईनवरचा जो पहिला पॉईंट आहे ह्याला ए म्हणणार आणि जो दुसरा पॉईंट आहे त्याला बी म्हणणार. तर ए इक्वल टू 0 बी इक्वल टू 12. नेक्स्ट स्टेप काय एरियाचा फॉर्म्युला आता ए टू बी वाय डी एक्स. ए म्हणजे किती आहे 0, बी म्हणजे किती आहे 2 आहे, वाय म्हणजेच किती आहे 3x dx आहे.
तर काय करणार 3 कॉन्स्टंट 0 to 2 एक्स डी एक्स येतं. एक्स रेस टू काहीच नसलं तर 1 बाय युजिंग फॉर्म्युला ए टू पी एक्स रेस टू एन डी एक्स असलं तर आन्सर येतं एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. लिमिट काय येतं ए टू बी येतं. तर नेक्स्ट स्टेप काय करणार आपण 3 ॲज इट इज एक्स रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1. लिमिट किती आहे 0 to 2. काय केलं बघा आपण एक्स रेस टू काही पण असू देत एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला यूज केलो. एन म्हणजे इथे किती आहे 1 आहे. एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 म्हणजे आन्सर येतं 3 एक्स स्क्वेअर बाय 2. लिमिट काय 0 to 2. परत बघा 3/2 कॉन्स्टंट एक्स स्क्वेअर 0 to 2. एकदा अप्पर लिमिट पुटअप करायचं आणि एकदा लोअर लिमिट म्हणजे जे कसं आलं 2चा स्क्वेअर मायनस 0चा स्क्वेअर म्हणजे जेव्हा हे असं आलं हे 3/2 2चा स्क्वेअर 4 हे 2 2 4 आणि 3 2 6 स्क्वेअर युनिट आलं. यानंतर पुढचा क्वेश्चन नेक्स्ट काय करायचं बघा फाइंड थर्ड क्वेश्चन बघा फाइंड एरिया अंडर द कर्व y इक्वल टू एक्स स्क्वेअर 3x स्क्वेअर y इक्वल टू 3x स्क्वेअर कॉमा एक्स ॲक्सिस अँड ऑर्डिनेट x इक्वल टू 1 अँड x इक्वल टू 3 हे असं दिलेलं आहे. मी काय करणार बघा इथं y इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे. मी काय सांगितलं होतं जर एक्स स्क्वेअर एक्स क्यूब काय पण असू देत कर्व जे आहे ते असं ड्रॉ करणार आपण. आता बघा परत x इक्वल टू किती आहे 1 म्हणजे इथं आलं हे x इक्वल टू 1 इथं किती येतं x इक्वल टू 3. एरिया अंडर द कर्व म्हणजे एवढं ड्रॉ करायचं आपल्याला. मग काय झालं बघा आता हे झालं y इक्वल टू 3x स्क्वेअर. हे लक्षात ठेवायचं की जोपर्यंत आपण कर्व ड्रॉ करत नाही प्रॉब्लेम सॉल्व करायचं नाही आहे. तर एरियाचा फॉर्म्युला काय आपल्याकडे ए टू बी इंटिग्रेशन ऑफ ए टू बी वाय डी एक्स. देअरफॉर नाव पुट ए इज इक्वल्स टू 1 b इक्वल टू 3 अँड y मीन्स 3x स्क्वेअर dx. Next step is 3 is constant, so remove outside, so 1 to 3 x square dx. Next step by using formula. मी काय सांगितलं होतं तुम्हाला क्लासमध्ये की इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू काय पण असू देत फॉर्म्युला कुठला यूज करतो आपण एक्स रेस टू एनचा. तर आन्सर काय येतं एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 आणि लिमिट काय येतं याला 1 to 3 येतं. नेक्स्ट बीट बघा हे 3 एक्स रेस टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 लिमिट काय येतं 1 to 3. आता 2 + 1 3 गेट कॅन्सल राहतं काय एक्स क्यूब 1 to 3. एकदा अप्पर लिमिट पुटअप करा 3चा क्यूब मायनस 1चा क्यूब 3चा क्यूब येतं 27 मायनस 1 म्हणजे 26 स्क्वेअर युनिट आलं. हे झालं तुमचं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता हे झालं थर्ड क्वेश्चन आपला. चौथा क्वेश्चन फाइंड एरिया अंडर द कर्व. फाइंड एरिया अंडर द कर्व. एरिया अंडर द कर्व y is equals to 4x cube at ordinate x is equals to 1 and x is equals to 2. एकच सॉल्व करायचं बघा 4x क्यूब आहे हे झालं 4x क्यूब y is equals to 4x क्यूब. नेक्स्ट स्टेप काय x इज इक्वल्स टू किती आहे 1 बघा इथं आलं x इज इक्वल्स टू 1. नेक्स्ट किती x इज इक्वल्स टू 2 इथं आलं x इक्वल टू 2 हे असं. नेक्स्ट पुढचा पार्ट एरिया इज इक्वल्स टू ए टू बी वाय डी एक्स. ए म्हणजे किती आहे 1 to 2 वाय म्हणजे किती येतं 4x क्यूब डी एक्स येतं. 4 कॉन्स्टंट काढा 1 to 2 एक्स क्यूब डी एक्स करायचं. नेक्स्ट स्टेप काय बाय युजिंग फॉर्म्युला ए टू बी एक्स रेस टू एन डी एक्स असलं तर आन्सर येतं एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. लिमिट काय येतं ए टू बी म्हणजे आन्सर आलं 4 एक्स रेस टू 3 + 1 अपॉन 3 + 1. लिमिट काय 1 to 2 बघा 3 + 1 4 गेट कॅन्सल एक्स रेस टू 4 1 to 2 2 रेस टू 4 मायनस 1 रेस टू 4 हे 2 रेस टू 4 16 मायनस 1 म्हणजे आन्सर किती येणार तुमचं तर 15 स्क्वेअर युनिट आला. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा आता समजा हे असं दिलं आहे क्वेश्चन 5th. तर पुढचा हा क्वेश्चन थोडा आता चेंज आहे बघा. फाइंड एरिया अंडर
द कर्व, फाइंड एरिया अंडर द कर्व वाय इज इक्वल्स टू 4x मायनस एक्स स्क्वेअर दिला आहे आणि सांगताना काय सांगितलं आहे ॲट एक्स इज इक्वल्स टू 1 अँड एक्स इज इक्वल्स टू 3 हे असं सांगितलं आहे. मग आता जर समजा क्वेश्चन किंवा एक्स अँड ऑर्डिनेट म्हणा अँड ऑर्डिनेट एक्स इक्वल टू 1 एक्स इक्वल टू 3 असं सांगितलं. मग आता काय करायचं, आपण बघितलं होतं जर वाय इज इक्वल्स टू 4x असेल तर कर्व हे असेल. तेच जर समजा वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर असेल तर कर्व असं येतं. पण आता सध्या इथं काय विचारलं आपल्याला तर 4x मायनस एक्स स्क्वेअर विचारलं आहे. तर आपण काय करणार बघा, ह्याचं कर्व डायरेक्ट येत नाही. मग सोल्युशन काय, इथं असं लिहायचं बघा, जरा व्यवस्थित लक्ष द्या. आता 4x मायनस एक्स स्क्वेअर लिहायचं असं आणि इथं लिहायचं एक्स आणि एक्सच्या ऐवजी आता व्हॅल्यू पुटअप करायचं. समजा मी एक्सच्या ऐवजी 0 ठेवलो तर 4 इंटू 0 0, 0चा स्क्वेअर 0 म्हणजे आन्सर 0 आला. इथं 1 म्हणजे जिथं एक्स आहे का तिथं 1 ठेवायचं. 4 1 4, 4 इंटू 1 4, मायनस 1चा स्क्वेअर 1, 4 मायनस 1 केलं की 3 येतं. समजा मी आता 2 पुटअप केलो, 4 2 8, 2चा स्क्वेअर 4, 8 मायनस 4 4 आलं. समजा मी 3 पुटअप केलो, 3 4 जा 12, 3 चौक 12, 3चा स्क्वेअर 9, 12 वजा 9 3, 4 पुटअप केलो, 4 चौक 16, 4चा स्क्वेअर 16, 16 मायनस 16 0. मग आता तुम्ही काय म्हणणार आहे, कधीपर्यंत पुटअप करायचं आपण, जोपर्यंत वायची व्हॅल्यू 2 वेळा 0 येत नाही तोपर्यंत पुटअप करायचं आहे. जर समजा इन केस मी आता इथं 4 पुटअप केलो, आन्सर 0 नाही आला, 5 पुटअप केलो 0 नाही आलं, 6 पुटअप केलो 0 आलं नाही. मग नेक्स्ट स्टेप काय करायचा, ह्या केसमध्ये जर आन्सर पुढं 0 येत नाही आहे तर मायनस व्हॅल्यू पुटअप करायचं, -1 -2 -3 -4. हे झालं तुमचं कर्व. आता आपलं ऑलरेडी इथं आपल्याला 2 वेळा 0 आलं आहे तर आपण स्टॉप करणार. ह्याच्यावरून कर्व कसं प्लॉट करायचं थोडं लक्ष द्या. आता समजा हे ग्राफ आहे, इथं काय असतं हे 0,0, एक्सवर बघा इकडं +1 +2 +3 +4, इकडं काय असतं 1 2 3 हे 4, हे झाले वायची व्हॅल्यू. आता बघा पहिला पॉईंट काय, एक्सची व्हॅल्यू 0 आहे, वायची व्हॅल्यू 0 म्हणजे हे पॉईंट इथं आलं. x1 आहे, y3 आहे, बघा x1 y3 इथं आलं. x2 आहे, y4 आहे, x2 आहे, y4 इथं आहे. x3 आहे, y3 इथं आहे. x4 आहे, y0 इथं आहे. इथं आलं. पुढचा पार्ट. आता बघा क्वेश्चनमध्ये परत काय दिलं इकडं x इक्वल टू 1 आणि x इज इक्वल्स टू 3. म्हणजे मी काय करणार, इथं घेतलं हे x इक्वल टू 1 अँड x इज इक्वल्स टू 3. म्हणजेच आपल्याला हे एवढं प्लॉट करायचं. इथून पुढं बघा आता, म्हणजेच मी काय केलं, a इक्वल टू 1 b इक्वल टू 3. एरियाचा फॉर्म्युला काय आपल्याकडं a टू b y dx आहे. तर काय करणार बघा, a टू b म्हटलं का 1 2 3, y म्हणजेच काय 4x मायनस एक्स स्क्वेअर dx घेतलो आपण. याच्यानंतर 4 कॉन्स्टंट आहे, साईडला घ्यायचं, राहतं काय 1 2 3 एक्स dx येतं मायनस 1 2 3 एक्स स्क्वेअर dx येतं. इथून पुढे एक्स रेस टू इथं काहीच नसलं तर 1 असतं. तर काय करणार बाय युजिंग फॉर्म्युला a टू b एक्स रेस टू n dx असलं तर आन्सर येतं एक्स रेस टू n+1 अपॉन n+1. लिमिट काय येईल 1 2 3. परत पुढचं सॉरी a टू b. नेक्स्ट पार्ट बघा, 4 कॉन्स्टंट आहे, एक्स रेस टू 1+1 अपॉन 1+1. लिमिट किती आहे 1 2 3 मायनस एक्स रेस टू 2+1 अपॉन 2+1. इथं काय करणार आपण 1 2 3. हे कसं केलं आपण, यांच्या ऐवजी इथं व्हॅल्यू 1 आहे आणि इथं यांच्या ऐवजी व्हॅल्यू 2 आहे म्हणून फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केलं. 1 + 1 2, 2 2 जा 4 म्हणजे 2 इंटू काय राहतं आहे एक्स स्क्वेअर 1 2 3 मायनस एक्स क्यूब बाय 3. लिमिट किती 1 2 3 म्हणजेच हे 2 आलं. इथं काय येतं 3चा स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर मायनस 1/3. अप्पर लिमिट 3चा क्यूब मायनस 1चा क्यूब. म्हणजेच आन्सर कसं येतं 3चा स्क्वेअर 9, 9 वजा 9 मायनस 1 8, 8 2 जा 16 मायनस इथं बघा हे 1/3 इंटू 26 येतं. आता आपण काय करणार, इथून पुढचा जो राहिलेला पार्ट आहे हे बघा, हे इथं आन्सर आला एरिया इक्वल टू 16 मायनस 26/3 केलो. डिनॉमिनेटर सेम आहे का इथं, इथं काहीच नसलं तर 1 असतं. 16 3 जा 48 मायनस 26 अपॉन 3 देअरफॉर 22/3 स्क्वेअर युनिट एवढा आपला आन्सर आला. हे झालं एरिया. समजलं. हाच प्रॉब्लेम आपण ॲज अ होमवर्क पण सॉल्व करू शकतो. ह्याच्यामध्ये काय करायचं, फक्त एवढंच क्वेश्चन असणार आपला बघा, फाइंड एरिया अंडर द कर्व, फाइंड एरिया अंडर द कर्व y इक्वल टू 4x मायनस एक्स स्क्वेअर.
मग आता इथं हे x = 1 आणि x = 3 जे आहे ते दिलेलंच नाही आहे. मग जर ते दिलं नसेल तर काय करायचं बघा, एक्सच्या ऐवजी पहिली व्हॅल्यू 0 घ्यायचं आणि दुसरी व्हॅल्यू काय घ्यायचं 4. म्हणजे A 0 झालं, B 4 झालं. हे ॲज अ होमवर्क सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट बीट बघा, 6वा क्वेश्चन. फाइंड एरिया अंडर द कर्व. फाइंड एरिया अंडर द कर्व. y = find area under the curve y = 4 - x², x-axis and ordinate, x-axis and ordinate. काय करायचं बघा, लक्ष द्या. आता सेम मगाशी सारखं इथं लिहिताना असं लिहिणार मी, y = 4 - x². इथं लिहिणार x. समजा x च्या ऐवजी 0 तर आन्सर 4 येत आहे. 1 पुटअप केलो आपण तर 4 - 1 3. 2 पुटअप केलो तर 0 येत आहे. 3 पुटअप केलं की -5 येत आहे. आता इथून पुढे आन्सर 0 यायचं काय चान्स नाही आहे. मग मी काय पुटअप करणार माहिती आहे का, इथं डायरेक्टली समजा मी इथं पुटअप करताना आता -1 पुटअप करतो. -1चा स्क्वेअर 1, -1चा स्क्वेअर 1, म्हणजेच 4 - 1 किती आलं इथं 3 आलं. समजा मी आता -2 पुटअप केलो. -2चा स्क्वेअर 4, 4 - 4 0. वायची व्हॅल्यू 2 वेळा 0 आलं की स्टॉप करायचं. ह्या केसमध्ये कसं झालं होतं, पहिल्यांदा बघा 0 1 2 3 पुटअप केलो. त्या 2 पुटअप केल्यावर 0 आलं, पण 3 पुटअप केलं की -5 आलं. म्हणजे इथून पुढं काय 0 यायचं चान्स नाही आहे. मग ह्या केसमध्ये उलटे रिव्हर्स व्हॅल्यूज, -1 एकदा पुटअप केलं, -2 -3 कधीपर्यंत, जोपर्यंत वायची व्हॅल्यू 0 मिळत नाही तोपर्यंत. मग इथून पुढं काय करणार, मगाशी सारखं सेम कर्व प्लॉट करायचं. हे बघा, इथं काय असतं आपल्याला, एक्सची व्हॅल्यू हे 0, इथे हे 1, इथं 2, इथं 3 आणि इथं 4. इथं काय करायचं, हे 1, इथं 2, इथं 3. इकडं बघा हे 1, हे 2 -1. आता बघा पहिला पॉईंट काय 0, तेव्हा वायची व्हॅल्यू 4 आहे, x1 आहे, y3 आहे, x2 आहे, y0, -1ला पण 3 आहे, -2ला 0. बघा हे असं आलं. एक्स ॲक्सिस अँड ऑर्डिनेट. x = आता इथं क्वेश्चनमध्ये 0 अँड x = 2 दिलेलं आहे. क्वेश्चन कसं, x = 0 अँड x = 2. तर काय करणार आहे बघा, x = 0 म्हणजे हे लाईन, x = 2 म्हणजे हे लाईन. आपण काय करणार, x = 0, x = 2 घेतलं. तर आता काय करायचं, हे जे पहिला पॉईंट आहे ह्याला a म्हणणार, a = 0 आणि b = 2. एरियाचा फॉर्म्युला काय आपल्याकडं, a to b y dx आहे. a to b y dx म्हटलं का, 0 to 2. y म्हणजेच किती येतं, 4 - x² dx येतं, 4 - x² dx. तर मी काय करणार, 4 कॉन्स्टंट काढायचं, 0 to 2 काय राहतं, 1 dx राहतं, -0 to 2. परत पुढं काय राहतं, x² dx राहतं. नेक्स्ट स्टेप काय, बाय युजिंग फॉर्म्युला a to b 1 dx असलं की आन्सर काय येतं, x, लिमिट a to b. परत बघा a to b x⁻n dx असलं, कारण x⁻, काय पण असू दे, x⁻n चा फॉर्म्युला यूज करतो आपण, n+1, लिमिट काय येतं a to b. नेक्स्ट बीट बघा, नेक्स्ट बीट इथंपर्यंत आला. बाय युजिंग फॉर्म्युला, फॉर्म्युला तर यूज केलो आपण, 1 आहे, तर 1च्या ऐवजी कसं येणार, 1 dxचा आन्सर x, लिमिट किती आहे 0 to 2. त्यानंतर -x⁻² + 1 अपॉन 2 + 1, लिमिट काय येतं 0 to 2. नेक्स्ट बघा 4, 2 - 0, 1/3 राहतं काय, x³ 0 to 2. एकदा अप्पर लिमिट पुटअप करा, 4 2 8, 1/3, 2चा क्यूब -0चा क्यूब. नेक्स्ट स्टेप 8 - 8/3, ॲज डिनॉमिनेटर इज डिफरंट देन क्रॉस मल्टिप्लिकेशन, 8 3 = 24 -8/3, देअरफॉर आन्सर इज 16/3 स्क्वेअर युनिट. हे झालं एरिया. हे स्टार्टिंगचे एक 6 प्रॉब्लेम बघितलेत आपण. ह्या 6 प्रॉब्लेमचे मी होमवर्कला पण तुम्हाला सॉल्व करायला प्रॉब्लेम्स देणार आहे. फर्स्ट क्वेश्चन असेल, फाइंड एरिया अंडर द कर्व. फाइंड एरिया अंडर द कर्व y = 4x - x², x ॲक्सिस अँड ऑर्डिनेट. हे बघा, हा क्वेश्चन मी मगाशी समजावून सांगितलं आहे. कर्व जर तुम्ही ड्रॉ केलात तर हा कर्व असं येतं. इथं काय दिलेलंच नाही आहे. इथं येतं 0, हे 1, हे 2, हे 3 आणि हे 4. हे कर्व असं आलं. मगाशीच्या प्रॉब्लेममध्ये x = 1, x = 3 होता. आता काय करणार तुम्ही,
ए इक्वल टू 0 घेणार, बी इक्वल टू 4 घेणार. ह्या जो होमवर्क सॉल्व करा. सेकंड, फाइंड एरिया अंडर द कर्व. फाइंड एरिया अंडर द कर्व. वाय इज इक्वल्स टू, आता काय करायचं बघा, वाय इक्वल टू 2x कॉमा किंवा वाय इज इक्वल्स टू 3x कॉमा एक्स ॲक्सिस अँड ऑर्डिनेट. इथं काय करणार, x इक्वल टू 1, x इक्वल टू 2. आणि थर्ड क्वेश्चन, फाइंड एरिया अंडर द कर्व. फाइंड एरिया अंडर द कर्व. y इज इक्वल्स टू एक्स क्यूब कॉमा एक्स ॲक्सिस अँड ऑर्डिनेट. x इज इक्वल्स टू 1 अँड x इज इक्वल्स टू 3. हे 3 प्रॉब्लेम ॲज अ होमवर्क सॉल्व करायचं आहे. जर कुणाला काय प्रॉब्लेम आलं सॉल्व करत असताना तर मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करायचं आहे. चालतं, ओके.